नमस्कार मंडळी. इथं दुपारचे 3 वाजले आणि आमची गृहलक्ष्मी म्हणजेच आमचे होम मिनिस्टर यांचं अजूनही काम चालू आहे. मंडळी इथं बघा आहे, मॅडमनी आपल्याकडे बघितलंय आणि स्माईल दिली. चला घरात प्रवेश करूया. 3 वाजलेत आणि मॅडमनी जेवण काय केले काय माहिती नाही, पण डाऊट आहे, पण त्याचा आपण बंदोबस्त करून आलेलोच आहे. तर मंडळी नवीन पिशवी बघून वर्षा शॉक झालेली आणि तिने स्माईल पण दिली. ही पिशवी खूप छान आहे, मला सुद्धा आवडलेली आहे. खुलच्या सिमसिम मधून आपलं एक पोतं बाहेर पडलेलं आहे. मंडळी इथं भाजी योग्य नसतं, आपण या फॉर्म्युलाचा वापर करणार आहे. तर भेंडी गवार बाहेर पडलेले आहेत, वल्ले वाटाणे सुद्धा आपण आणलेले आहेत, ते सुद्धा बाहेर पडलेले आहेत. मॅडमने मेथीची भाजी बघून खूप चांगली स्माईल दिलेली आहे. तर म्हणते मेथीची भाजी सर्वच आवडते, सोबत हे वांग्याचं भरीत हे मला लय आवडतं. तर चला अशा पद्धतीत आपण टोमॅटो पण बाहेर काढलेले आहेत. तर अशा पद्धतीत आपली पिशवी रिकामी झालेली आहे आणि मॅडमचा चेहरा पडलेला आहे. पिशवी उलटी करून मॅडमनी मस्त की स्माईल दिलेली आहे. तर चला मंडळी जास्त काही न बोलता, भाजी आहे मला वाटतं मटकीची आणि मांजरांनी म्हणजे आमच्या जॅकीनी चांगल्या पद्धतीत वर्षाला विरोध केलेला आहे की मॅडम मी जेवणार नाही, तुमची भाजी तुम्हीच खावा. जर आम्हाला जेवायचं असेल तर शांतपणे बसावं लागेल, नाही तर आम्हाला त्या ताटावरून उठावं लागेल. तर त्यामुळे आम्हाला त्या ताटावरती बसावंच लागेल आणि जॅकीने पुन्हा त्यांना विरोध केलेला आहे. आयुष्यात शाळेत गेल्या नाही कारण की आयुष्य पोटात दुखते. तर आयुषला मी बोललो आयुष घाबरू नकोस, मस्त की आपला बंदोबस्त केला आणि मॅडमने तो फॉर्म्युला बाहेर काढलाय. तर बघा मंडळी मस्त की बटाटे गरम गरम वडे. तर चला उशीर नको करूया आणि आपल्या जेवणाला सुरुवात करूया.